मी राजेश नैवले, राजेश बोर, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नागपूरचे अध्यक्ष. आजची पत्रकार परिषद बौद्धांची स्वतंत्र आर्थिक नीती ह्या विषयावर घेण्याचे ठरवले आहे. आणि आर्थिक नीतीच्या दिशेने एक सांस्कृतिक वाटचाल हा त्याचा दुसरा पैलू आहे. त्याकरिता भारतीय बौद्ध महासभा ही बौद्धांची आर्थिक स्थिती आणि त्या दिशेने वाटचाल करत चाललेली आहे. आम्ही बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मुखमंत्र अंगीकारला असून शिक्षण घेत असताना ज्या आपण प्रगती करत आलो ती प्रगती समजून आणि येणारे कठीणता किंवा जो प्रश्न उपयोगात येतात त्याकरिता आर्थिक अंगीकार आर्थिक मजबूतीसाठी भारतीय बौद्ध महासभा यांचे नॅशनल अध्यक्ष माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांनी खूप प्रयत्न करून ही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केलेली आहे. याची पहिली ब्रँच ठाणेमध्ये सुरू झालेली आहे आणि दुसरी ब्रँच ही आपण 17 तारखेला सुरेश भट सभागृहामध्ये याचं इनॉग्रेशन करत आहोत. याची ऑफिस बेजनबाग ग्राउंडवर आहे. भारतीय बौद्ध महासभेचं हे 10 पॉइंट प्रोग्राम साध्य करण्यासाठी ही बँक पूर्ण सहकार्य करणार आहे. त्या पद्धतीने ते काम पण करेल. त्यानंतर जे आपल्याला कल्चर डेव्हलप करायचं आहे तो म्हणजे आपले जे भारतीय बौद्ध समाजाच्या उद्धाराकरिता शाळा कॉलेजेस काढायचे आहेत. परत हॉस्पिटल बौद्धांचा प्रचार रिव्हर्सनी मिशनरी कॉलेज वगैरे हे सर्व काढायचे आहे. तर ही बँकेच्या थ्रू आपण हे सारे प्रयत्न करणार आहोत. याचा उद्घाटन सोहळा सुरेश भट सभागृहामध्ये 12 वाजता डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रमुख अतिथी राहणार आहेत बनते सुनीती आणि पूर्ण राज्य कमिटी इथली आणि जिल्हा कमिटी याचे नेतृत्व करणार आहे. तरी यामध्ये आपले सर्वांचे स्वागत राहील आणि यामध्ये आपणास निमंत्रण सुद्धा देण्यात येईल. सर, ही सोसायटी नेमकं शाखा म्हणजे याचं कुठे सुरू होणार आहे? ही शाखा बेजनबाग ग्राउंडला आहे. जवादी सर आहे त्यांच्या घरी. म्हणजे शाखा आहे की नवीन आपण हे सोसायटी सुरू करतो? शाखा आहे. शाखा सोसायटी ओपन झालेली आहे.
आता किती वर्ष झाली असतील का? लगभग आता 1.5 वर्ष झाले पहिली शाखा ओपन. 6 महिने झालेले ती सेकंड राहील. प्रयत्न तर आधीपासूनच चालू आहे गटरा वापरूनच. 18-19चा कोरोना काळ गेला, त्याच्यामध्ये काय काम करता आलं नाही आपल्याला. परत आम्ही मग कामाला लागलो. बरेच अडथळे सुद्धा आले त्या कामात. सोसायटी काही नफ्यात आहे का? सोसायटी आता नफ्यात आहे का? म्हणजे सध्या रन केलेली आहे आणि व्यवस्थित चालू आहे. किती भागधारक आहेत? भांडवल किती आहे? लगभग 5,000च्या वर झालेली आहे भागधारक. नागपूरला 2,000 आहे. सॉरी 50,000 झालेले आहेत सर्व मिळून. काय व्यवसाय काय म्हणजे काय? व्यवसाय जशी कमर्शियल बँक जसं काम करतात, एचडीएफसी झाली, अदर बँकेत झाल्या, नॅशनल किती बँकेत उलाढाल असते आपली? अंदाजे आता तर करता येणार नाही सर. असं त्याच्या ट्रायबलचं भरायचं आहे, त्याच्यानंतर लगेच सांगण्यात येईल. ही नागपुरात शाखा उघडलेली आहे, तिथे मुख्य कोण आहे? मुख्य चेअरपर्सन नरेंद्र आंबेडकर साहेब सोसायटी. संचालक मंडळात कोण कोण आहे? संचालक मंडळात 7 लोक आहेत. आंबेडकर साहेब, नरेंद्र आंबेडकर साहेब चेअरपर्सन आहेत. सोनाली जाधव सेक्रेटरी आहेत. रविकांत जाधव ट्रस्टी चेअरमन आहेत. शेवंता नांदोरी आहेत. मिलिंद पवार आहेत आणि दिनेश धर्माचे आहेत. वैभव डोंगरे आहेत. तुम्ही आज पत्रकार परिषद घेत आहात की या बँकेचं उद्घाटन होत आहे. जी. तुम्ही कुठल्या कुठल्या पदावर आहात? मी जिल्ह्याचे अध्यक्ष आहे नागपूर जिल्ह्याच्या. आकाश चौरे सेक्रेटरी आहेत. ते सदस्य आहेत. नाही पण संघटनेचं नाव तर असेल कुठे क्रेडिट सोसायटी लिमिटेड या याच्यावर काय तुम्ही काय मॅनेजर आहात की काय नेमकं काय? नाही नाही, ही भारतीय बुद्धवाद सभेने चालवलेला प्रोजेक्ट आहे हा, की जे आम्हाला 10 पॉईंट जे सांगितले बाबासाहेबांनी ते चालवायसाठी. सोसायटीचं कोणी आलं नाही का? सोसायटीचं आलं नाही का? नाही, सोसायटीचे आलेले नाही. आता तुम्ही ती शाखा सुरू केलेली आहे, चालवणार आहात. जी नेमकं मग आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगतात की उद्घाटन आहे म्हणून या शाखेचं. जी. तुम्ही आता डायसवर बसलेला, तुम्ही नेमकं म्हणजे या बँकेचे आहात कोण? आम्ही एक भारतीय बुद्धवाद सभेचे पदाधिकारी आहोत आणि जी त्याला प्रचारासाठी आम्ही काम करत आहोत. त्याचं मुख्य असं कार्यालय कुठे आहे? मुंबईला.